दगडवाडी आणि टाकळी या प्रकरणाचा जाहीर निषेध आणि विलास घुले यांना भावपूर्ण श्रद्धांजली. परळी मतदारसंघातील माननीय माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे साहेबांनी केस प्रकरणातील आरोपीला सजा द्या हे नंबर 1 केले. परळी मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी आम्हाला साजेसाचं काम केले. कारण जे आरोपी आहेत आरोपीला कुठूनही काढून पोलिसांनी त्याला आणलं किंवा आणाय पाहिजे आणि नाही आणलं तर आमदार साहेबांनी तो मुद्दा मांडला. पण की परळी मतदारसंघात महाराष्ट्रातल्या 2 नंबर मतांनी महाराष्ट्रात सर्वात 2 नंबरला तेच म्हणजे 1,40,000 मतं असे ते म्हणतात की महाराष्ट्रात 2 नंबरला मी निवडून आलो आहे. मग महाराष्ट्रात 2 नंबरला निवडून आलेल्या आमदारांनी परळी मतदारसंघावर पाठ फिरवणे असं आम्हाला मत वाटतं. कारण त्याचे बरेच कारण आहेत की बाबा त्याच्या घरापासून 500 मीटरवर महादेव मुंडेचं घर आहे. त्याच्या घरी भेटायला गेले नाही. त्याच्यानंतर त्याच्या पलीकडे 700 मीटरवर माधू गीतेचं घर आहे, त्याला भेटायला गेले नाही. त्याच्यानंतर अण्णाच्या समाधीला खेटून 50 फुटावर बन्नू मुंडे यांचं शेड आहे की तिथं ते खून झाला आहे, त्याला भेटायला गेलं नाही. त्याच्यानंतर सोमनाथ फड म्हणून त्याचासुद्धा असं झालं. हे बरेच परळी मतदारसंघातले आतापर्यंतचे म्हणजे आरोपी निष्पन्न झाले नाही, त्याच्यावर काही झालं नाही. आणि हे दुःख आहे की आपल्या मतदारसंघाने 1,40,000 मतांनी माननीय आमदार धनंजय मुंडे साहेबाला निवडून दिले. त्यांनी मतदारसंघावर पुतण्या मावशीचं प्रेम करून मतदारसंघावर आईचं प्रेम करावं ही अशी आमची इच्छा आहे. आणि त्याच्यामध्ये एक आहे, आता परळीत ज्यावेळेस महाविकास आघाडीच्या वेळेस मंत्री होते त्यावेळेस म्हणले परळीत MIDC येणार. आम्ही एवढे खुश झालो की की आमचे जुना मतदारसंघाचा माजलगावचा होता. आम्हाला वाटलं परळी मतदारसंघात आलो तर एवढं चांगलं झालं आहे की आता माननीय धनंजय मुंडे साहेबांनी आता आमची MIDC आणली आणि आम्हाला MIDC सिरसाळा MIDC आणली. आमचं गाव 5 ते 7 किलोमीटर जवळ आहे. आमच्यात हरित क्रांती होईल आणि आमचा सगळा भाग सुधरण. पण त्या MIDCचं कुठं नारळ फुटलं नाही. त्याच्यानंतर उपबाजारपेठ म्हणून आमच्या इकडे एक सिरसाळ्याला उपबाजारपेठ आहे मार्केट कमिटीची, त्याचे एवढे गाळे केले. या पाऱ्याकडून पैसे इन्व्हेस्टमेंट केली, त्याला उडघाटनाला वेळ मिळाला नाही. म्हणजे त्याच्यावर अजूनसुद्धा 2 टर्म झालेत आमदार तरी मिळालं नाही. ही आमची खंत आहे मतदार म्हणून. कारण मतदार म्हणून आम्ही खंत, आम्ही जीवाचं रान करून काही काळ आम्ही त्याच्यासोबत होतो, त्या काही काळ त्याला मतं दिले आणि त्या अजूनसुद्धा आमची म्हणजे मतदाराची म्हणजे अवहेलना झालेली. मग हे मतदारसंघातली जी गोष्टी त्या आमदार साहेबांनी लक्ष घालून मतदारसंघातल्या प्रत्येक गोष्टीला, आता तुम्हाला सांगतो माझ्या म्हणजे गोदावरी पट्टा आहे आमचा पवनेरला, तिथं तुम्हाला सांगतो एवढे रात्रंदिवस टिप्पर चालू आहेत, रात्रंदिवस. तिथं आमचं पंडितराव मुटाळ म्हणून आता वारले, त्यांनी उपविभागाला कंप्लेंट केली किंवा माझ्या शेतातून हे हवेवाले हे गाव गुंड म्हणजे तालुका गुंड माझ्या इथून रीती नेलेत. तर डेप्युटी कलेक्टरने कुणावर गुन्हा दाखल केला, तुमच्या शेतावर बोजा म्हणले की तुम्ही का जाऊ द्यायला. मग त्याला तिथं अडवायचे असते तर इथं डेप्युटी कलेक्टर ऑफिसला आले असं. हे काम कुणाचं? हे काम आहे माननीय आमदार साहेबाचं, हे काम आहे माननीय त्यावेळेसच्या तत्कालीन मंत्र्याचं. मग तिथं लक्ष न घालतात. दुसरा मुद्दा एक आहे, तुम्हाला सांगतो पवनेर मोहा सिरसाळा हे रस्ता वारंवार आम्ही टोटल त्याच्यात सचिनरावसुद्धा म्हणजे आलेले, त्या रस्त्याला आम्ही एवढा गर्दा केला. मग तुम्हाला सांगतो सर्वसाधारण नागरिक गर्दा करतात. त्यावेळेस माननीय आमदार साहेबांनी एक आढावा बैठक घेऊन त्याच्यावर काहीतरी तोडगा काढायचं काम असते, तिथं वेळ दिला नाही. मग तुम्हाला सांगतो आमच्या वीटभट्ट्याला टोटल ह्या सगळ्या गोष्टीवर काही लक्ष न करता तुम्ही ज्या मतदारसंघात तुम्हाला मतदारसंघात 1,40,000 मतांनी निवडून दिले, त्या मतदारसंघावर दुर्लक्ष करता हे आम्हाला खंत आहे. आणि असे बरेच की जेणेकरून की ज्या गोष्टी व्हायला पाहिजे ते त्याच्याकडून होत नाहीच, ह्याबद्दल आम्हाला म्हणजे त्याच्यावर म्हणजे नाराजसुद्धा आहेत. आणि टोटल जेवढा वेळ त्यांनी दुसरीकडे घालला तेवढा वेळ मतदारसंघात घालावा. अजून 1,40,000 आलेत तर 2,20,000 येतील किंवा 2,40,000 येतील, तर तेवढा वेळ मतदारसंघात घालावा ही आमच्या मतदार म्हणून ही आमची त्याच्याकडे मागणी. प्रथम केज तालुक्यातील विलास घुले ह्या युवकाची निर्गुण हत्या, मी विलास घुले यांना सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करतो.
आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे. दुसरी गोष्ट म्हणजे की हत्या ही खूप म्हणजे भयान झालेली आहे. दोषींना सजा ही झालीच पाहिजे. आमचं दोषींना समर्थन नाही आहे किंवा काय नाही, आमचं पूर्ण समर्थन विलास घुले यांना आहे. आणि आपल्या परळीचे प्रतिनिधी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार माननीय धनंजयजी मुंडे साहेब यांनी सभागृहात जो मुद्दा मांडला विलास घुलेच्या ह्याच्यावर, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटला, चांगलं वाटलं किंवा आमच्या तालुक्याचे प्रतिनिधी सभागृहात मुद्दा मांडत आहेत. पण त्याचबरोबर जर आमच्या प्रतिनिधींनी जे परळी शहरामध्ये 1 महिन्यामध्ये जे आपल्या परळी शहरात गुन्हे झालेले आहेत ते सुद्धा जर मांडले असते तर आम्हाला आणखीन आनंद जास्त झाला असता. आपल्या परळी शहरात 22 मे 2026 पासून कमीत कमी 10 ते 15 गुन्हे घडलेले आहेत. कारभारी आंधळे व्यावसायिकावर कोयत्याने वार करून हत्या 22 मे रोजी. त्याच्यावर आपले आमदार साहेब काही बोलले नाहीत, त्याच्यावर काही त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. 28 मे 2026 अल्पवयीन मुलीचे अपहरण परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल आहे, त्याच्यावर सुद्धा काही बोललेले नाही आहेत. म्हणजे आपल्या शहरामध्ये वारंवार घटना ह्या 1 दिवस 2 दिवसाला घडत असताना सुद्धा आपले प्रतिनिधी त्याच्यावर काहीही बोलत नाहीत. आम्हाला ह्या गोष्टीची खूप खंत आहे. त्यांनी सभागृहामध्ये विषय घुलेचा मांडला, तो आम्हाला खूप आवडला आणि आरोपींना ही सजा झालीच पाहिजे ह्या आम्ही ह्याच्या आहेत. पण आपल्या परळी शहराबाबतीत 31 मे 2026 तोईत खान ह्या युवकाची क्रूर हत्या करण्यात आली. एवढा विषय असताना सुद्धा त्याच्यावर सुद्धा आपले साहेब काही बोललेले नाही आहेत. त्याच्यावर सुद्धा साहेबांनी बोलावं अशी आमची अपेक्षा होती. 4 जून 2026 तुकाराम मुंडे औषधिक विद्युत केंद्र गुत्तेदार 5 कोटीची मागणी करत अपहरण परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल. त्याच्यावर पण साहेबांची काही प्रतिक्रिया नाही. 5 जून 2026 23 वर्षीय तरुणीवर पंचशील नगर भागात एकतर्फी प्रेमातून चाकूने वार परळी संभाजीनगर ठाण्यात हाफ मर्डरचा गुन्हा दाखल आहे. 11 जून 2026 पैशाच्या वादातून एका वरिष्ठ लिपिकाला अपहरण करून बेदम मारहाण परळी संभाजीनगर ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल. 13 जून 2026 परळी मिरवड गावात अल्पवयीन मुलीला छेडछाड पोस्को अंतर्गत परळी ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल. म्हणजे हे पूर्ण जे गुन्हे आहेत हे आपल्या परळी तालुक्यात घडलेले आहेत आणि आपल्या परळीशी संबंधित आहेत. मग आपल्या गावामध्ये एवढे गुन्हे घडत असताना आपण करायलो तर काय करायलो? एक म्हणजे सर्व गुन्हे हे का माणसं नाहीत का? ह्यांच्यावर आवाज उठवाल हे माणसं नाही आहेत का? ह्यांच्यावर पण बोलायला पाहिजे किंवा ह्यांचं काय ह्यांना भेट द्यायला पाहिजे. कुणीच काही केलेलं नाही आहे. पुन्हा 15 जून पैशाच्या वादातून दिवसाढवळ्या एका तरुणाचा अपहरण परळी शहर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल. 20 जून भरधाव गाडीने दिवसाढवळ्या प्रशांत देशमुख ह्या युवकाला गाडीने उडवून त्याची हत्या. आता हत्या आहे का ते काय ते तपासात उघड होईल. पण ड्रिंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल पाहिजे. तर हे नशा करून गाडी चालवायची, गाडी पळवायची, माणसं उडवायची. जर तुम्ही CCTV फुटेज पाहिला असेल प्रशांत देशमुखचा तर तुम्ही बघा, तो मुलगा एका कडीनं आपल्या रस्त्याने चालला आहे, कडीने एक आपल्या रस्त्याला चालला आहे आणि गाडून पाठीमागून थार गाडी येते, त्याला उडवून फरफटत घेऊन जाते 40-50 मीटर. म्हणजे एवढ्या घटना घडत असताना आपल्या माजी मंत्री आणि विद्यमान आमदार साहेबांची आपल्या ह्या विषयावर एकही प्रतिक्रिया नाही आहे. साहेबांनी ह्या विषयावर बी लक्ष द्यायला पाहिजे होतं अशी परळीच्या नागरिकांची इच्छा होती. आम्हाला म्हणजे कोणत्याही गुन्हेगारांचा किंवा कुणाचा आम्हाला पाठिंबा नाही का द्यायचा किंवा आम्हाला त्यांचं आम्ही त्यांना समर्थन देत नाहीत. आमचा गुन्हेगारांना
विरोधच राहील, कायमस्वरूपी विरोध राहील. ते कुण्याही जाती धर्माच्या असो, काहीही असो, आमचा त्यांना विरोध आहेच. पण आपल्या परळी शहरामध्ये जे गुन्हे घडत आहेत त्या गुन्ह्याकडे कोण बघणार? आपल्या परळीला कोण आहे का नाही वाली? आपल्या परळी शहरात सुद्धा गुन्हे घडायलेत ना, ते सुद्धा पाहावे. बस एवढी माझी हे आहे. तोहिद खान, प्रशांत देशमुख, विकास घुले यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि नामदार धनंजय मुंडे साहेबांना विचारतो की परळीच्या मुस्लिम समाजाची काय चूक झाली साहेब, जे की केज मतदारसंघातील जो मर्डर झाला त्याबाबत तुम्ही विधानसभेमध्ये आवाज उचलला, स्वागतार्थ आहे. पण तोहिद खान, खैरती खान याची निर्गुणपणे परळी येथे हत्या करण्यात आली. अक्षरशः त्याच्या डोक्याखाली एक दगड ठेवून, वरी दगड ठेवून त्याचं डोकं ठेचण्यात आलं, त्याचं गुप्तांग ठेचण्यात आलं आणि त्याला गाडीत बसत नव्हता तर गाडीच्या डिक्कीमध्ये असा हात पिरगाळून त्याला गाडीच्या डिक्कीमध्ये टाकलं. एकदम क्रूर हत्या झालेली आहे. आणि परळी मतदारसंघाचे आपण आमदार आहात. विकास घोलेचं विधानसभेमध्ये बोलत असताना साधं फक्त एक लाईन जर आपण म्हणली असती की तोहिद खानची सुद्धा चौकशी झाली पाहिजे तर मुस्लिम समाज परळीचा सुकावला असता. फारच म्हणजे एवढं डोक्यावर घेऊन मुस्लिम समाजानं साहेब जर विधानसभेमध्ये आमची बाजू मांडत नाहीत म्हणजे हे आमचं दुर्दैव आहे. दुसरी गोष्ट, जे तोहिद खानच्या आपल्या मर्डर केसमध्ये आरोपी धरलेत ते आरोपी अजून 4-5 आरोपी आहेत, पण 2च आरोपी धरलेत. त्यामध्ये ते जे आरोपी आहेत ते गोवंश तस्करी करत होते आणि त्यांचा संबंध इथल्या गोशाळा गोचालक जे आहेत त्यांच्याशी सुद्धा आहे. आणि ती जी गाडी आहे ती गाडी कुणाच्या नावावर होती अगोदर, आणि यांच्यापाशी ऑडी गाडी, दुसऱ्या काही गाड्या, 4-5 गाड्या आहेत, ह्यांच्यावर ह्या गाड्या आल्या कुठून? आणि त्यांची जी रेकॉर्डिंग आली त्या रेकॉर्डिंगमध्ये ते म्हणतात आम्ही अजून 3 लांड्याला मारूत आणि आम्ही मस्जिद उडवत. DYSP साहेबाला माझा प्रश्न आहे की त्या 302 गुन्ह्यानंतर आपण मस्जिदीची किंवा जातीय तीळ निर्माण करण्याचा हा तुम्ही त्याच्या गुन्हा दाखल केला का केला नाही? हे जाणून बुजून हे मर्डरचा केस दाबण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आता बघा, आपल्यापाशी मंत्री, माजी मंत्री आहेत. मंत्री असून सुद्धा एक कॉल किंवा एक फोन किंवा भेट नामदार पंकजाताई मुंडेंनी दिलेलं नाही तोहिद खानला. हे म्हणजे आमचा समाज आपल्यापासून दूर व्हावा आणि आमचा समाज जवळ जातो, म्हणजे हे आमच्या समाजाचं दुर्दैव आहे. आता बघा तुम्ही, परळीमध्ये ती गाडी रात्री 1 वाजेपर्यंत फिरली. रात्री 1 वाजेपर्यंत ती गाडी फिरली. आरोपीचा CDR चेक केलेला नाही, आरोपीची CCTV फुटेज चेक केलेलं नाही, आरोपीची कोणत्या गाडीत फिरतो, त्या कोणाच्या गाड्या आहेत, आरोपी गोवंश तस्कर आहे, आरोपीची रेकॉर्डिंगमध्ये म्हणतो की आम्ही मस्जिद पाडू. हे म्हणजे हे जाणून बुजून हे षडयंत्र आहे. आणि हे फक्त 302चा गुन्हा नाही तर हे त्यांनी मस्जिदचा आणि जातीय तीळ निर्माण करण्यास सुद्धा यांनी गुन्हा दाखल करायला पाहिजे. आणि यामध्ये पोलिसांनी मस्जिदीचा आणि 3 माणसाला मारतो ह्याचा सुद्धा FIR मध्ये उल्लेख केला पाहिजे, पण त्यांनी तसं काय केलेलं नाही. की जिथे घडलेली दुर्दैवी घटना जी आहे त्याची ही खूप दुर्दैवी आहे. ह्याच्यामध्ये आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. जो कोणी आरोपी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे, आमचं असं म्हणणं आहे. आता बघा तुम्ही, परळीमध्ये बिंगो, मटका, पत्त्याचे क्लब, गांजा, ड्रग्स, मुलींना पळविणे, बायाची छेडछाड करणे खुलेआम प्रकार चालू आहेत. ह्याच्याकडे कोण लक्ष देईल? लोकप्रतिनिधीचं काम आहे ह्याच्याकडे लक्ष देणं आणि पोलीस प्रशासनाला सांगणं की ह्याच्यावर कडक कारवाई करा. पण कोण कडक कारवाई करणार? लोकप्रतिनिधीशिवाय याच्यावर कोण करणार? याच्यावर सामान्य माणूस परळी सोडून स्थलांतरण करण्याच्या तयारीत आहेत. सामान्य माणसं इथं परळी बिहारपेक्षा परळी इथं एवढे म्हणजे बेकार झालेलं आहे. बिहारपेक्षाही परळी चाल बेकार झालं.
बाहेर कुठं जायचं म्हणल्यानंतर, परळी म्हणल्यानंतर लोक जायचेच पाहिजेत, लोक भ्यायलेत परळीला. म्हणून आमची एकच विनंती आहे, साहेब सगळ्याला नाही बरोबर द्या, सगळ्याला सोबत घेऊन चला, सर्व समाजाला सोबत घेऊन चला. इथून पुढं असं घडू नये आणि तोहित खान, खैराती खान यांना न्याय द्या, एवढी आम्ही विनंती करतो. सभेमध्ये जी विकासाची गंगा व्हायला पाहिजे असते, तर त्याच्यापेक्षा असं वाटतंय आम्हाला की आमच्यापाशी एक कॅबिनेट मंत्री आहे, एक आमदार आहेत, यांचा प्रत्येक ऑफिसच्या मीटिंग असायला पाहिजे, पोलीस स्टेशनवर वचक असायला पाहिजे, कृषी विभागावर वचक असायला पाहिजे, तहसीलदारावर वचक असायला पाहिजे. अहो आमच्या तहसीलदाराला 3-3 वर्ष झालं इथं आम्ही अर्ज केलेले आहेत की रस्ता द्या, बांध रस्ता द्या, आज बांध रस्ता द्या. शेतकऱ्याला आता पाऊस पडायला आता रस्ते नाहीत. इकडे आमच्या मंत्र्यांचं किंवा आमच्या आमदारांचं लक्षच नसते. आम्हाला एकच माझं तर असं म्हणणं आहे की जसं बच्चू कडूला अपंगाचं मिनी मंत्रालय दिलं आहे, तसं एक क्रिमिनलचं आमच्या परळीला एक मिनी मंत्रालय द्या. म्हणजे दर अधिवेशनला एकच आहे, हे खून केलं 5 दिवस तेच आरडणार, ते खून केलं 5 दिवस तेच आरडणार. अरे दुसरे काही विकासाचे मुद्देच नाहीत ना आमच्यापाशी. कारण ह्याच्यामुळं काय व्हायलं आहे, काही शिक्षण संस्था येतात, पत्र्याचे डबे आहेत हो, ह्याच्यावर इथं काही शिक्षक बसून पगारी घ्यायले तर काही शाळेवर शिक्षक नाहीत. हे मुद्दे आमच्या बाजूलाच आहेत. फक्त आमच्या इथं हे मारला आणि त्यानं मारला असं. आता तर असं एक गोल राऊंड झाला आहे की दोघंजण दोन टोळ्या तो आमच्याच मारायला जायचं ह्याला म्हणून, आणि मारायचं तिसऱ्याला, नाव चौथ्याचंच घ्यायचं आणि अटक 5वाच करायचा. आमचा बंडू मुंडे, सोमनाथ फडचं तर नाव बी निघालं नाही हो. बंडू मुंडे बघा ना कसला मारलेला आहे. हां, महादेव मुंडेचं किती वेळेस कोणचे तुमचे पथकं येऊन गेले, त्याचा बी पत्ता नाही. पण हे मारल्याला सोडून जरा विकास द्या. आम्ही आमच्या लेकराला काय सांगावा, हे आम्ही आमच्या जीवनात काय केलं ते. हां, आज परळीची हालत अशी झाली आहे की चांगले माणसं इज्जतीनं अगोदरच परळी सोडून गेले. तर ज्यांना पोट भरायचं होतं त्यांचे पोटं भरं नाहीत. परळीमध्ये नागापूर डॅम भरलेलं आहे, 8 दिवसाला पाणी मिळतं आहे. ते बी नालीतलं पाणी नळात चाललं आहे का नळाचं पाणी नालीत चाललं आहे हे कळलं नाही. तुडुंब नाल्या भरल्यात. परळीची जनता वैतागून गेली, शेतकरी वैतागून गेला आहे. एक तर पाऊस वेळेवर पडा नाही, उत्पन्न नाही, मार्केट इथं राहिलं नाही कोण्या गोष्टीचं. तर ह्याच्यावर समध्या जनतेला आता कळायलं आहे, पण वळण नाही. कारण आता ह्यांच्यापाशी पदं येतं. शेतकऱ्यासाठी गाई म्हशी ते द्या ना बाबा, मंत्रीत ना तुम्ही, आणि हे आमदार आहेत आम्ही इतक्या मतानं निवडून आलो, मग तितके मतानं त्या पद्धतीनं आमचा विकास करा ना. पहिले काय की आता आम्हाला सांगणं बी आम्हालाच लाज वाटायली आहे की परळीत आम्ही आहोत म्हणून. एवढे बोलून 2 शब्द संपवितो.